रुपयाचं टॅक्स भरल्याचं चलन यांनी बोगस तयार केलं. त्या बोगस चलनाच्या आधारावर 45 दिवस अलाउड असतात. 45 शेवटच्या दिवशी केस दाखल केली. ती केस दाखल करताना यांना कोर्टामध्ये त्यांचे बगलबच्चे होते, कारण यांच्यावर हायकोर्टामध्ये अनेक गुन्हे दाखल आहे. कराळे मर्डर प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या आंदोलनाचा जाळपोळीचा गुन्हा दाखल आहे. असे अनेक त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हायकोर्टाशी यांचा गावचे सरपंच असल्यापासून संबंध आहे, कारण अनेक खुनामध्ये यांचा सहभाग असल्याचं मला कळतंय. विकास कामाच्या मुद्द्यावरून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आजी माजी आमदारांमधील खडाखडी सत्र संपेना. माजी आमदार दिलीप मोहिते आणि समर्थकांच्या टीकेला आमदार बाबाजी काळे यांचं थेट आणि परखड उत्तर. अप्पर तहसील कार्यालय चाकण 1.5 वर्षातील विकास कामं निधींचा मुद्दा. विकास कामांमधील वाढता श्रेयवाद, निधीची पळवापळवी आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेली इलेक्शन पिटिशन. तालुक्यातील शिवसेना ठाकरे पक्षाची पत्रकार परिषदेतून दाखवली एकजूट. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर सडेतोड आणि बेधडक भाषेत जरी टीका करीत केला प्रहार. दिलीप मोहिते यांनी केलेली टीका आणि आरोपांच्या प्रत्युत्तरादाखल वर्मी घाव घालत विकास कामांबरोबरच विरोधकांच्या कट कारस्थानांचाही आमदार बाबाजी काळे यांनी शनिवारी माध्यमांसमोर घेतला शेलक्या भाषेत खरपूस समाचार. दिलीप मोहिते यांच्यावर गंभीर आरोप करीत दिलं खुलं आव्हान. चांडोली आणि वडगाव पाटोळ गावच्या हद्दीवर असलेल्या ढुमे डोंगरावरील मोरांची चारा पाण्यासाठी पायथ्यालगतच्या शेतात भटकंती. चारा पाण्यासाठी डोंगरालगतची शेती आणि लोकवस्तीकडे मोरांचा वाढता धावा. मोरांची संख्या अधिक असल्याने ढुम्या गिरिभ्रमण मंडळाकडून डोंगरावर करण्यात येणारी चारा पाण्याची व्यवस्था ठरते तोकडी. वन विभागाने लक्ष घालून मोरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची वन्यजीव प्रेमींची मागणी. डोंगरालगत असलेल्या शेती पिकांकडे मोरांनी वळवलेला मोर्चा शेतकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी. मोरांची शिकार होण्याची शक्यताही वाढली. मोरांसाठी पिण्याच्या पाण्याची तातडीने गरज असून राजगुरू वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून उपाययोजना करण्यासाठी आग्रही. गॅस वितरकांनी गॅस पुरवठा सुरळीत करावा. पाईट पंचक्रोशीतील नागरिकांनी लावून धरली मागणी. कठोर नियमावलीचा परिणाम ग्रामीण भागापर्यंत. खेड तालुक्यातील पाईट पंचक्रोशीमध्ये रविवारी भर उन्हात नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा. पाईट येथील गॅस वितरकाचे व्यवहार पारदर्शक नसल्यामुळे गॅस पुरवठा हे वेळेवर न केल्यामुळे संबंधित कंपनीने कडूस येथील गॅस वितरकास पाईट येथे गॅस पुरवठा करण्याच्या दिल्या सूचना. स्वर्गीय सचिन शिंदे कुटुंबाला समाजाचा आधार. 1,03,000 रुपयांची आर्थिक मदत. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर कुटुंब अडचणीत. मदतीसाठी समाज सरसावला. दुःखाच्या काळात माणुसकीचा हात. राजूनळ पंचक्रोशीसह कडूसमध्ये शिंदे कुटुंबाला मिळाला आर्थिक आधार. जागतिक हिवताप दिनानिमित्त राजूनळ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून जनजागृती मोहीम. राजूनळ बस स्थानकामध्ये आरोग्य सेवकांनी ध्वनिक्षेपकामार्फत सर्व प्रवाशांना हिवतापाची लक्षणे, प्रतिबंध आणि उपाय याबाबत दिली माहिती. ग्रामस्थांमध्ये जनजागरण, गप्पी माशांची माहिती फलक आदी कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे, डॉक्टर अशोक मैदाड, आरोग्य पर्यवेक्षक रेवन्ना ढाकणे, भारतीभूषण महेश दहिफळ, दीपक शेलार यांनी केले मार्गदर्शन. आयुष्यमान आरोग्य मंदिर येथील आरोग्य सेवक चंद्रशेखर जाधव, चंद्रकांत पंचराज, रोहन कोळपकर, प्रदीप गवारी, सुरेश डावरे, अक्षय गव्हाणे, विकास जाधव, दीपक भुसारी यांनी कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायती तसेच राजूर शहरात ग्रहभेटी, डास, आळी, कीटकाचे केले शास्त्रीय सर्वेक्षण. कोयळे गावच्या हद्दीत दिगेवस्ती येथे जुने भांडण आणि जमिनीच्या वादातून एका महिलेसह तिघांनी एकाला लाथ, बुक्या, दगडाने आणि लाकडी दांडक्याने केली मारहाण. जखमी मुकुंद शिवाजी दिगे वय 38 कोयळे याची दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद. दिगे याच्या फिर्यादीवरून हौशीराम दिगे, प्रथमेश दिगे आणि एका महिलेविरोधात गुन्ह्याची नोंद. मारहाणीत मुकुंद दिगे याच्या तोंडावर, डोळ्याच्या बाजूला, हाताच्या पंजावर, डाव्या पाय आणि पाठीवर गंभीर दुखापत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू. दुचाकी स्वार प्रवीण हेमराज दोडके याचा अपघातात मृत्यू. रासे येथे एसके मिसळ हाऊस अँड साऊथ इंडियन हॉटेल समोर 25 एप्रिल रोजी पहाटे 2च्या सुमारास घडली घटना. टेम्पो चालक प्रवीण गंभीरे वय 28 राहणार चाकण याच्यावर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दिवसाढवळ्या गांजाची विक्री करणाऱ्या परप्रांतीय तरुणावर आळंदी पोलिसांकडून कारवाई. मूळ उत्तर प्रदेशातील शिवप्रेम चव्हाण वय 25 राहणार PCMC चौक भोसरी याच्यावर कारवाई. विक्रीसाठी आणलेला 1.25 किलो गांजा आरोपी चव्हाण याच्याकडून पोलिसांनी केला जप्त. मरकळ येथील सटवाई माता मंदिरामागे 25 एप्रिल रोजी सायंकाळी 4:15च्या सुमारास पोलिसांनी केली कारवाई.